शहरातील नागरी सुविधांचा बोजवारा उडाला आहे। नागरी सुविधा मिळत नसल्याने नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे। गायत्रीनगर आणि स्नेहल हाऊसिंग सोसायटी परिसर येथे रस्ते, गटारी, पददिवे आदी समस्या निर्माण झाल्या आहेत। त्याबाबत तरुण भारत लाईव्हचा हा रिपोर्ट। चंद्र शिरसाट नाव आहे माझं। स्नेहल कॉलनीमध्ये मी कमीत कमी 38 वर्षापासून राहतोय आणि आतापर्यंत इथे दुरुस्त्या करण्यापेक्षा नादुरुस्तपणा जास्त झालेला आहे। गटारीचा भाग म्हणाल तर गटार अशी गटार राहिलेलीच नाहीये। सगळ्या गटारी भरून दुथड्या वाहतात, पावसाळा असो का नसो। आणि पावसाळा असल्यानंतर सगळं पाणी, घाण पाणी असतात गटारीचं आणि लोकांच्या संडासीचं पाणी हे सगळं आमच्या रस्त्यावर किंवा घरामध्ये शिरतं। आणि रोड जे आता सध्याशी केलेला आहे, थोडाफार जो वरती केला तो एकदम निकृष्ट दर्जाचा आहे आणि सर्व तो फक्त अंथरलेला सारखा सिमेंट वगैरे जे आहे किंवा खडी फक्त अंथरली आहे, प्रेसिंग नाही, कुठे काही लेवलिंग नाही, काहीच केलेलं नाही आहे आणि त्याचं तिथे एवढा सोडलेला आहे। आणि बाकी तुम्ही रस्त्याची दुरावस्था पाहताय, गटारी सुद्धा तुम्ही पाहताच आहे। या सगळ्या गटारी आणि या नेहमीचा हा वादा आहे। कोणी इथे साफसफाईला येत नाही। आतापर्यंत आम्ही इथे कोणी गटार काढणारा किंवा तुमचा झाडणारा सफाई कामगार हा सुद्धा बघितलेला नाहीये बऱ्याच दिवसापासून। तो आला की आम्हाला आनंद होतो कधीतरी, असं म्हटलं तर काही हरकत नाही। तर हे सर्व नीट व्हावं। हे जे अननेसेसरी बांधून ठेवलेलं आहे किंवा गटारीच्या पॅक केलेल्या आहे हे तोडण्यात याव्या आणि पाणी जो सुरळीत जाईल एवढं तरी केलं ते पुरेसं झालं। वरचा रोड झालेला आहे, जो थोडाफार तुकडा जोडलेला आहे, तर ते करताना सुद्धा मी नगरपालिकेला कित्येक वेळा मेल केलेले आहेत, फोटो सुद्धा टाकलेले आहे की हे कशा प्रकारचे करतायत, पण कोणी सुद्धा त्याची दखल घेतलेली नाही। कोणी येऊनही पाहिलं नाही। त्यांनी कोणाचं न ऐकता रोड फक्त चढवून दिलेला आहे आणि ते आता पाहिजे ते दुरावस्था तुम्ही पाहतच असाल वरती। आणि इथून वरती जाणारा माणूस जीव मुठीत धरून जातो का त्याची गाडी अक्षरशः अशी जम्पिंग करत वरती जाते। आणि चुकून नगरपालिकेचे कोणी असले साहेब लोक तर त्यांनी तिकडनं यावं आणि सुखरूप येऊन दाखवावं एवढीच अपेक्षा आमची आहे। आणि लाईटाचा हा प्रकार आहे की हे लाईट गेले तर कोणी पाहायला तयार नाही, कंप्लेंट केली तरी कोणी येत नाही आणि लाईटही लावत नाही। आधीच जोडाची दुरवस्था आणि त्याच्यामध्ये पाणी आणि त्याच्यात पाऊस आला की आमच्या अंगातून पाऊस निघाल तयार होऊन जातो, अशी परिस्थिती आहे। माझं नाव आशा सतीश बारी, मी स्नेहल कॉलनीत राहते। आमच्याकडे गटारी जरी काढल्या तरी महिना भरायला येत नाही आणि विशेष म्हणजे गटारी काढत नाही। 4 महिने 6 महिने तो गटारी काढतच नाही। कचऱ्याची गाडी 1 दिवसाच्या आड येते, दुसऱ्या गल्लीमध्ये गाडी रोज येते आणि कचरा जरी काढला तरी एक समोरच्या आम्ही जरी त्यांना विचारलं की हे का काढत नाही, ते म्हणता आम्हाला बोलायचं नाही, तिकडे आम्हाला नाही सांगितलंय, स्पष्ट या भाषेत बोलतात ते। आणि हे सगळं गटारीचं पाणी आमच्या घरात अक्षरशः जंतू किडे सुद्धा आमच्या घरामध्ये येतात। सगळे येता पाहून जाता पण तक्रार कोणीच घेत नाही। आज आम्हाला 30 वर्ष झाले पण आमची कंप्लेंट कोणीच घेतलेली नाही आजपर्यंत।
नमस्कार, माझं नाव उज्ज्वला भिकनराव पवार. मी गेल्या 30 वर्षापासून स्नेहल कॉलनीमध्ये राहते. सर, इथे ना रस्ते वगैरे अजिबात बनत नाहीये. कधीचे 30 वर्षापासून इथे अजिबात रस्ते बनलेले नाहीये. पुलावरून आमच्या घरांमध्ये पाणी घुसतं आणि दर पावसाळ्यामध्ये आम्हाला घरामध्ये आमच्या पाणी घुसतं. तर आम्ही प्रत्येकाला भरपूर जणांना सांगितलं या समस्या, पण काही उपयोग झालेला नाही. येतात, बघतात, त्यांचं ते मंजूर होतं नाही होते आम्हाला काही माहित नाही, पण ते आम्हाला सांगतात की आमचं मंजूर झालेलं आहे आणि होणारच आहे. 2 महिन्यांनी 4 महिन्यांनी 30 वर्षापासून पाहते इथे काहीच सुविधा होत नाही. नाल्यांमधलं पाणी डायरेक्ट घरात येतं पावसाळ्यात. मी अशोक नेवे श्रद्धा कॉलनीमध्ये आता नवीनच राहायला येतोय. पण राहायला येण्याच्या अगोदर मला भरपूर समस्या इथे जाणवत आहेत आणि माझ्या वयाच्या हिशोबाने आणि मग त्याच्या हिशोबाने मी बोलतोय. मी जे राहतो समोर तिथे मोठा नळ घेतलाय, त्या ठिकाणी मोठा खड्डा पडलेला आहे. तो खड्डा एवढा मोठा झाला की तिथे रिक्षा फसून गेलेली होती, तर ती रिक्षा दुसऱ्या रिक्षाने ओढावी लागली होती आणि एवढा चिखल झालेला होता की म्हणजे जर पाऊस झाला तर आतमध्ये प्रवेश करणं एक तर गाडी खराब करण्याचं काम आहे, नाही तर पुढे आतमध्ये अंगण सुद्धा खराब होतं. तर एवढंच निदान आयुक्त साहेबांनी मुरुम तरी टाकावा. आता गेल्या होत्या बऱ्याचशा महिला गेल्या होत्या भेटायला त्यांना, तर त्यांना तिथे काय जे झालं ते पेपरला आलेलं आहे सर्व. मला जास्त काही बोलायचं नाही, फक्त मुरुम जरी टाकला आणि रोड चांगले करून द्या, एवढीच एक समस्या आहे. आणि गटारी एवढी समस्या दूर करा, फार उपकार होतील.